नमस्कार, माझं नाव प्रियांका पाटील आहे. डेंटल क्राफ्टमध्ये मी 2019 पासून येत होती. तेव्हा सुरुवातीला दाताचा पेन असल्यामुळे फक्त फिलिंग करून त्यांनी एक्सप्लेन केलं की जास्त काही गडबड नसताना फिलिंग केल्याने बरं होईल. मग सुरुवात ह्यांच्यापासून केल्यावरती तो दाताचा जो पेन रात्रभर असायचा तो सगळा नाहीसा झाला. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षानंतर एक लहान बाळाला जन्म दिल्यानंतर तो पेन जो होता तो परत आला. तो एवढा जास्त झाला की रात्र दिवस तो प्रत्येक वेळेला असं खाताना पिताना खूप जास्त मला असं दुखायचा. पण परत मी धीरज डॉक्टरांची हेल्प घेऊन त्यांच्याशी कन्सल्ट केलं की असं असं आहे फोनवरती बोलून. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एकदा दोनदा येऊन तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे दाखवून जावा की कसं काय आहे. आणि त्याच्यानंतर मी परत इकडे आले आणि तिकडे येऊन परत माझं रूट कॅनल स्टार्ट केलं. रूट कॅनल मला सुरुवातीला करताना प्रचंड भीती वाटली की असं आता होऊच शकत नाही, आता संपलं. पण त्यांनी ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचं एक्सप्लेन केलं, त्याच्यानंतर त्यांनी काळजी सांगितली की काय काय तुम्हाला प्रिकॉशन घ्यायला लागतील. ह्या सगळ्या सोयीप्रमाणे मग त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि 4 ते 5 सेटिंगमध्ये आत्ता माझं हे लास्ट आहे आणि हे एवढं बेटर फील होत आहे म्हणजे मी सांगू शकत. मी आता घरी जाऊन चकली जरी खायचं असेल ना तरी 1-2 वर्षानंतर त्या दाताने आरामात चकली सुद्धा खाऊ शकते. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मेन म्हणजे इथे सगळ्या टीम आहे, ही टीम पण खूप हेल्पफुल आहे. डॉक्टरांशी तुम्ही कधीही काहीही जे पण आहे सगळ्यात तुमच्या सोयीप्रमाणे डेट घेऊन पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून कन्सल्ट करून इथे येऊन ट्रीटमेंट आवश्यक करून घेऊ शकता. ओके, थँक्यू.